पुण्यामध्ये काँग्रेसच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यात भाजपकडनं देखील आता वंदे मातरम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याची ही महत्त्वाची दोन दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम जेनझी सोबत राहुल गांधी संवाद साधणार आहेत। थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होणार आहे। विद्यार्थिनींची मोठी संख्या आपल्याला राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी पाहायला मिळते आहे। सर्वांना प्रतीक्षा आहे ती राहुल गांधी यांची। थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी हे व्यासपीठावर दाखल होतील आणि हा कार्यक्रम सुरू होईल। या कार्यक्रमासाठी जेनझी विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे। विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी इच्छुक असलेले मोठ्या संख्येने आलेले हे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे पुण्यात भाजपनं देखील वंदे मातरमच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तिथे मुरलीधर मोहोळ सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन भाजपनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी आता जोरदार घोषणाबाजी देखील आपल्याला ऐकायला येते। तर पुण्यामध्ये काँग्रेसनं छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडनं देखील आता वंदे मातरम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राहुल गांधी आता थोड्याच वेळात व्यासपीठावर दाखल होतील असं सांगितलं जात आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी हे व्यासपीठावर पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्या या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। राहुल गांधी आज जेनझी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करणार आहेत। देशभरामध्ये खरं तर छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्तानं राहुल गांधी हे देशभरातल्या विविध राज्यांमध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवत आहेत। विविध ठिकाणी जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्याकडनं केला जातोय। भारत जोडो यात्रेच्या नंतर राहुल गांधी यांच्याकडनं हा दुसरा एक नवा उपक्रम देशपातळीवर राबवला जातो। यापूर्वी विविध ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे। नुकताच राजस्थानमध्ये देखील राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज हा कार्यक्रम केलेला होता आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात पुण्यामध्ये हा कार्यक्रम सध्या पार पडतोय। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कैलास, काय अपडेट्स आहेत? राहुल गांधी कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत। काही क्षणांमध्येच राहुल गांधी जे आहेत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। आपल्याला माहित आहे की काँग्रेसकडून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात ताकद जी आहे ती पणाला लावण्यात आलेली होती। मोठ्या प्रमाणे विद्यार्थिनी जे आहेत ते या कार्यक्रमाला आलेल्या आहेत। एकंदरीत ज्या पद्धतीनं काँग्रेसनं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले होते, तो प्रयत्न यशस्वी झाल्याचं चित्र जे आहे ते कार्यक्रमस्थळी पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। जे ग्राउंड आहे ते पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। आता राहुल गांधी काही क्षणामध्येच विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। नेमके राहुल गांधी काय बोलतायत, कोणत्या विषयांना हात घालतायत हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। विद्यार्थीही उत्सुक आहेत राहुल गांधी नेमकं काय बोलणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी जे आहेत ते सातत्याने जेनझी अर्थात विद्यार्थ्यांना संबोधित करत आहेत आणि त्यांच्या बरोबर आपला संवाद जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याला काँग्रेस जे नेते आहेत, स्थानिक असतील किंवा काँग्रेसचे पदाधिकारी असतील, त्यांनी मोठी ताकद जी आहे ती पणाला लावलेली होती आणि त्याचं मूर्त स्वरूप जे आहे ते आता दिसायला लागलेलं आहे। आता उत्सुकता जी आहे ती राहुल गांधी नेमकं काय बोलतायत आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांशी संवाद साधतात याकडे। कैलास, देश पातळीवर खरं तर हा उपक्रम काँग्रेसकडनं राहुल गांधी यांच्याकडनं राबवला जातोय। छात्रों की गूंज हा कार्यक्रम देशभरातल्या विविध शहरांमध्ये राहुल गांधी यांच्याकडनं केला जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम होतोय, त्यामुळं उत्सुकता आहे विद्यार्थ्यांमध्ये देखील, काँग्रेसमध्ये देखील। साहजिकच आहे, महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे की या कार्यक्रमाला फोकस जो आहे तो विद्यार्थिनींशी संवाद साधण्याचा फोकस आहे। पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी मुलींचं शिक्षण सुरू केलं आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जो आहे तो पुण्यात आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळं सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजलीच्या स्वरूपामध्ये या कार्यक्रमाचं आयोजित केलं असल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय आणि म्हणूनच या कार्यक्रमांना जास्तीत जास्त विद्यार्थिनींना बोलवण्यात आलेलं आहे आणि राहुल गांधी या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी व्यासपीठावर येतील का असं सांगितलं जातंय, कारण कार्यक्रमस्थळी ते सध्या पोहोचलेत। काही वेळापूर्वीच हॉटेलमधून राहुल गांधी जे आहेत ते रवाना झालेले आहेत आणि कार्यक्रमस्थळी ते पोहोचलेले आहेत। आता कोणत्याही क्षणी राहुल गांधी जे आहेत ते विद्यार्थिनींशी
संवाद साधतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थिनी, विद्यार्थी, कार्यकर्ते या सगळ्यांमध्ये उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे. आता जे कार्यक्रम स्थळी राहुल गांधी पोहोचले असले तरी अद्यापही व्यासपीठावर ते अजून पोहोचलेले नाहीत. त्यांची प्रतीक्षा जी आहे ते विद्यार्थी असतील आणि सर्वच त्या ठिकाणी जमलेले नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे. निश्चितच कैलास, आपण पाहतोय केवळ काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारीच नाही तर सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत ते देखील या कार्यक्रमासाठी मोठ्या अंतरावरनं आलेले आहेत. खरं तर पुण्याच्या बाहेरून देखील अनेक विद्यार्थी या कार्यक्रमाला आलेले आहेत, कारण या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी ही ठेवण्यात आलेली होती. ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता असं काँग्रेसकडून आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्याचाच आधार घेत अनेकांनी नोंदणी केलेली आहे. दूरवरनं बाहेरून देखील अनेक मुलं मुली, विद्यार्थी, तरुण तरुणी या कार्यक्रमाला आलेले आहेत. तिला कोंडून ठेवलेलं, तिच्यावर दबाव टाकून तिने जी आधी स्टेटमेंट दिलेली हॉस्टेलच्या विरोधात ती बदलायला सांगितली, प्रेशर आणलं आणि मग तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला. जल्लोष से स्वागत उनका हुआ है और बड़ी अच्छा संवाद हो जाएगा. आज जो होने वाला होने की आप उम्मीद करें, लेकिन यहाँ बीजेपी जो है वो वंदे मातरम का मुद्दा उठा रही है. उन्होंने सीडब्ल्यूसी में ठीक है, वो डाइवर्ट कर रही है, कंडेम करने के लिए. नहीं, वो तो डाइवर्ट कर रही है. जो इश्यूज है उस पर से ध्यान भटकाने की प्रयास है उनका, बाकी कुछ नहीं. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. भाजप मूळ मुद्द्यांपासून भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप थोरात यांनी केलेला आहे. तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. राहुल गांधी हे आता कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत आणि कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वीच राहुल गांधी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याची ही दृश्य आपल्याला दिसत आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह इतरही काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. महापुरुषांना अभिवादन करून राहुल गांधी हे कार्यक्रमासाठी रवाना झालेले आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येने जेनझी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. विशेषतः मोठ्या संख्येने विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आज राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्याकडनं केला जाणार आहे असं सांगितलं जात आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहतोय की राहुल गांधी हे व्यासपीठावर दाखल होतील आणि छात्रों की गूंज हा कार्यक्रम तिथे सुरू होणार आहे.